मनसेचं आहे की कोणाच्या सतत ते राजसाहेबांवर बोलतात. ते जे काय बोलले राणेसाहेब जिंकणारच, कारण राणेसाहेबांनी जे काम केलंय मागच्या 35 वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. काल आमच्या वैभव खेडेकरांनी, मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की 7,500 कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागली आणि 7,500 घरं ही कोकणातली बसवली. आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तर अनेक पोलीस अधिकारी भेटतात, त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणेसाहेबांमुळे मिळालं. ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला जी आम्हाला घरं मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती. आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली, ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत त्यांना पाडत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. काल मी मीडियाला पण सांगितलंय, नारायण राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल. त्यामुळे आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल. आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणेसाहेबांना निवडून आणू, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.